ठेवलेलं होतं. प्रोजेक्ट खूप थांबले खूप दिवसापासून, पण ते आता झालंच पाहिजे. जे कोणी आले त्यांना प्रोजेक्ट पूर्ण होईस्तोवर अटक केली पाहिजे सरकारने. मी राजेश अर्जुन ढवण, वरळी आदर्शनगर सागर दर्शन सोसायटी अध्यक्ष म्हणून मी त्या सोसायटीवर माझी नेमणूक झालेली आहे आणि मी तिथे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. तर हा कृष्णा पेनुळकर म्हणून जो व्यक्ती आहे तो एकटा युक्त नसून त्याच्या पाठीमागे त्याच्याबरोबर अनेक म्हणजे त्याचे साथीदार असू शकतात अशी आम्हाला शंका आहे आणि त्याच्याबरोबर जे कोणी असतील त्यांचाही शोध घ्यावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा. सागर दर्शन सोसायटीमधील मी राहणारी एक रहिवासी आहे. आज आमचा हा प्रकल्प आहे. आज 30 वर्षापासून आमचा रखडलेला प्रकल्प आहे. 2 बिल्डर येऊन गेले, त्यातून काही झालं नाही आणि आता आम्हाला आकाशी गुप्ता सापडले आहेत. आम्हाला बिल्डर म्हणून आलेले आहेत, ते आमचं उत्तमरित्या काम पार पाडतायत. मग हे समाजकंटक आम्हाला त्याबद्दल का त्रास देत आहेत, त्यांना का त्रास देत आहेत? हे जे कृष्णा पेंडुलकर आमचे रहिवासी, आमचे शेजारी ते असून पण पाठीमागचे शेजारी म्हणजे पण तरी पण ते त्या आम्हाला न साथ देतात, ते विरारला साथ देतात. विरारच्या लोकांना आम्हाला अजिबात मान्य नाही आहे आणि आम्ही पूर्णपणे आमच्या बिल्डर साहेबांना साथ. हॅलो सर, आम्ही आज 30-35 वर्ष बेघर आहे. आज आम्हाला भाडा आतापर्यंत ओमकार आमच्या डेव्हलपर होता, त्याच्या आधी 2 डेव्हलपर होऊन गेले. आज आकाश गुप्ता साहेब आले. आज आता लोकांचं भाडं 3-3, 4-4 वर्ष रखडलेलं होतं. आज आकाश साहेबांनी आज भाडं देऊन लोकांना हे केलं. आज ते काम करतात आहेत. 30-35 वर्ष लोक घराच्या बाहेर आहेत, बेघर आहेत. आज बेघर असताना कृष्णा पेंडुळकर कोण आहे आणि विरारची जी आहेत त्यांचा काय संबंध काय? काही संबंध. आणि हा कृष्णा पेंडुळकर आमच्या सोसायटी संबंध काय? आम्ही सागर दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटी 240 लोकांची आहे. हा पाठीमागचा, मग त्याला तुम्ही अटक करा आणि त्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत आणि त्याच्यामध्ये कोण बिल्डर आहेत त्यांना पहिला हे करा. आज आम्ही जेव्हा वैतागलेलो आहे, कंटाळलो आहे, जेव्हा 35 वर्ष झाली या गोष्टीला, आम्ही घर राहायचं का बेघरमध्ये राहायचं आहे? आम्ही आयुष्य झोपडपट्टीत काढलेलं आहे. आज जर आम्हाला देवाच्या कृपेने आम्हाला घर बनतंय आकाशसाहेब गुप्तामुळे, जर त्यांना का त्रास द्यायचा आणि आम्हाला घर नको का, आमच्या विरोधात काय म्हणून त्यांनी करायचं आहे? आणि जेणेकरून महोदय मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर आमदार खासदार जे काय आमचे असतील आमच्या एरियातले, त्यांनी जेणेकरून प्रेशर टाकून या लोकांना जे आहेत या आमच्या जे प्रोजेक्ट लोक थांबवण्यासाठी थांबले आहेत त्यांना अटक जवळच करावं आणि जेणेकरून कडक सजा द्यावी. याच्या विरुद्ध कुणी परत तोंड उचलू नये, कारण आज आम्ही 30 वर्षांनी बेघर आहे. आम्ही असंच उत्तर देणार, आम्ही ह्याच्यापेक्षा भयंकर उत्तर देणार. आम्ही